नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर. माझा यूट्यूब चॅनल मॅथराइज अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो. आणि याच्या अगोदर पाहिलं होतं आपण मिसलेनियस एक्झरसाइज मधले काही महत्त्वाचे एक्झाम्पल, आणि त्यामधला आता शेवटचं एक्झाम्पल आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. हे असे एक्झाम्पल परीक्षेला येऊ शकतात. तर बघा, आता याचं आपण सोल्युशन पाहू. क्वेश्चन असा आहे, शो विथ युजुअल नोटेशन दॅट फॉर एनी मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे, आणि हा जो मॅट्रिक्स आहे 3x3 चा मॅट्रिक्स आहे. आता कोणतेही आपल्याला एक युजुअल नोटेशन म्हणजे यामधले जे काही ए आय जे हे आहेत, याच्या ठिकाणी आपण कोणतेही इलेमेंट घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपण त्याचा जो खालचा सब क्वेश्चन आहे बघा, a11 इंटू a21 प्लस a12 इंटू a22 प्लस a13 इंटू a23 इक्वल टू 0. आता या ठिकाणी a11 जो आहे, a12 आहे, a13 ते एलिमेंट्स आहेत आणि a21 a22 आणि a23 हे a21 चा कोफॅक्टर आहे. जो एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर, हे कोफॅक्टर आहेत a22 आणि a23 हे कोफॅक्टर आहेत. तर आपल्याला काय करायचंय, हे जे प्रोडक्ट आणि ऍडिशन आहे याच्या इक्वल आपल्याला, म्हणजे हे 0 च्या इक्वल आहे असं दाखवायचं. तर सर्वप्रथम आपल्याला हा जो मॅट्रिक्स ए आहे तो आपल्याला मॅट्रिक्स घ्यावा लागेल. तर या ठिकाणी बघा, सोल्युशन मध्ये मॅट्रिक्स ए आता 3x3 चा घ्यायचा आहे आणि तो मॅट्रिक्स असा घ्या, ए इक्वल टू a11 a12 a13, त्याच्यानंतर a21 सेकंड रो मध्ये a21 a22 a23 आणि थर्ड रो मध्ये a31 a32 आणि a33. हा आहे मॅट्रिक्स ए 3x3 चा. आणि आपण जे नोटेशन यूज केले, समजा a11 a12 a13 हे केलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आता हे जे एलिमेंट्स आहेत ते तर आपल्याकडे आहेतच, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त a21 म्हणजे हा जो एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर फाइंड करावा लागेल, a22 याचा कोफॅक्टर आणि a23 चा कोफॅक्टर फाइंड करायचे. आणि कोफॅक्टर कसे फाइंड करायचे हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. तरी पण बघा, या ठिकाणी आपण फर्स्ट सॉल्व करू. तर बघा, अगोदर आपण याचा a21 चा कोफॅक्टर घेऊ. a21 इक्वल टू, असं याचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, -1 चा पॉवर 2 प्लस 1 इंटू m21 त्याचा मायनर असतो. आणि या ठिकाणी मग मायनर घेताना आपण काय करतो बघा, -1 चा पॉवर जर 3 असेल, 2 प्लस 1 3, तो त्याचा आन्सर येतो -1. आणि m21 तर माहितच आहे आपल्याला. आता हा जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा, उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट. तर बघा काय येतो या ठिकाणी, a12 a13 a12 a13 आणि a32 a33 a32 a33. तर मग बघा इथे असं येईल, -1 इंटू a12 इंटू a33 a12 इंटू a33 मायनस a13 इंटू a32. याला आपण लगेच मायनस न मल्टिप्लाय करून घेऊ, -1. ह्याला जर -1 न मल्टिप्लाय केलं तर ही टर्म होते मायनस, म्हणजे -a12 आणि a33 हा मायनस होतो प्लस, म्हणजे ते प्लस a13 आणि a32. हा आला a21 चा कोफॅक्टर. हा जो एलिमेंट आहे a21 त्याचा कोफॅक्टर आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोफॅक्टर फाइंड करायचा म्हणजे a22 म्हणजे या एलिमेंटचा कोफॅक्टर. तर तो असा येईल बघा, a22 इक्वल टू -1 चा पॉवर 2 प्लस 2 इंटू m22. आपण डायरेक्टली घेऊ आता इथं m22 इथे येईल. मग आता एलिमेंट येतील डिटर्मिनंट मध्ये a11 a13 a31 आणि a33. a11 a13 a31 आणि a33. आता याचा डिटर्मिनंट घेतल्यानंतर बघा, -1 चा पॉवर 2 प्लस 2 म्हणजे 4, आणि -1 चा पॉवर जर 4 असेल तर तो +1 येते त्याचा आन्सर. 1 इंटू a11 इंटू a33 a11 इंटू a33 मायनस a13 इंटू a31. हा आला आपल्याला a22 चा कोफॅक्टर. आणि त्याच्यानंतर a33 चा a23 चा कोफॅक्टर, म्हणजे इथं येईल असं a23 इक्वल टू -1 चा पॉवर 2 प्लस 3 इंटू मायनर त्या एलिमेंटचा मायनर, त्याचा काय आता मायनर, मग डिटर्मिनंट मध्ये असं येईल
A11 A12 A31 आणि A32 आपण हा जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आणि बाकीचे एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. A11 A12 A31 आणि A32. तर या ठिकाणी असेल मग -1 चा पॉवर इथं 2 + 3 5. -1 चा पॉवर जर 5 असेल तर त्याचा आन्सर इथं -1 -1 आणि इथं येईल A11 × A32 -A31 × A12. आता याला लगेच आपण मायनस न मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे इथं येईल असं -A11 A32 हे मायनस हा प्लस होतो आणि इथे येईल A31 × A12 हा आला A23. आता त्याच्यानंतर जी आपल्याला कंडिशन दिलेली आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर आपण काय करू, हे जे आहेत कोफॅक्टर आणि हा एलिमेंट A11 आणि त्याचा कोफॅक्टर A21 चा कोफॅक्टर त्याचा आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. तर बघा नाव डायरेक्टली घेऊ मग आता इथं A11 A21 प्लस A12 A22 प्लस A13 A23 इक्वल टू. आता A11 हे जे आहेत एलिमेंट ते जशाला तसे राहतील, फक्त कोफॅक्टरचे आपल्याला व्हॅल्यू ठेवायचे तिथं. तर मग असं येईल बघा A11 आणि हा जो A21 आहे तो आपण इथं फाइंड केलेला आहे बघा. हे म्हणजे काय मायनस A12 A33 प्लस A13 आणि A32 त्याच्यानंतर हे बघा A12 त्याच्या प्लस मध्ये पुढे येईल प्लस A12 × A22 चा जो कोफॅक्टर आहे तो हा एक न जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 30 टर्म राहते. तर इथे येईल A11 A33 मायनस A13 A31 A13 × A31 त्याच्यानंतर प्लस A13 × A23 बघा A23 हा आहे मायनस A11 A32 प्लस A31 आणि A12. त्याच्यानंतर आता आपण हे पूर्ण जे काही व्हॅल्यू होते त्याच्यात ठेवल्या. आता याला आपण एक्सपांड करू म्हणजे ह्याला मायनस हे A11 न मल्टिप्लाय करू. तर या ठिकाणी असं येईल A11 × -A12 A33 म्हणजे या ठिकाणी येईल -A11 A12 आणि A33. त्याच्यानंतर त्या ठिकाणी येईल प्लस A11 A13 A32. पुन्हा हे बघा याला आता मल्टिप्लाय करू प्लस A12 A11 A33. पुन्हा इथं मायनस आहे मायनस A12 A13 आणि A31. त्याच्यानंतर या एलिमेंटनं आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं आहे. असं येईल मग हा मायनस आहे तर इथे येईल मायनस A13 A11 आणि A32 आणि इथं येईल हा प्लस आहे हा प्लस आहे इथं प्लसच येईल प्लस A13 A31 आणि A12 हे असं येईल. आता याच्यामध्ये सेम जे आहे बघा सेम टर्म जे आहेत ते आपल्याला इथं कॅन्सल होतात. तर बघा इथं सेम टर्म आपण बघू A11 A12 आणि A33 याची सेम टर्म येते बघा ही A12 हे सॉरी A12 A11 आणि A33 ही आहे मायनस ही आहे प्लस. प्लस मायनस असल्यानंतर त्याचं 0 होतो आणि तो कटून जातात. समजा ही आणि ही टर्म काय होती इथं कटते ते 0 येतो. त्याच्यानंतर A11 A13 आणि A32 ही आहे बघा ही टर्म आहे A11 A13 आणि A32 ही काय होते इथं कॅन्सल होते. ह्याला आपण कॅन्सलच करून टाकू. इथं ही कॅन्सल होते हे ह्याच्यासोबत आणि ही कॅन्सल होते याच्यासोबत ही याच्यासोबत कॅन्सल होते आणि ही जी टर्म आहे
ही A13 A31 आणि A12 ही याच्यासोबत कॅन्सल होते आणि अशा प्रकारे ज्या काही पूर्ण ह्याची ऍडिशन होते ती येते 0 आणि हे या ठिकाणी इक्वल टू 0 आणि हे या ठिकाणी व्हेरीफाय झालेलं आहे. शेवटी खाली असं लिहायचं देअरफॉर A11 A21 प्लस A12 A22 प्लस A13 A23 इक्वल टू 0 आणि हे इथं अशा प्रकारे व्हेरीफाय झालेलं आहे. बघा याच्यानंतर आपल्याला सेम क्वेश्चन आहे, म्हणजे हा वरचा सेम क्वेश्चन आहे पण त्याच्यामधला जो सब क्वेश्चन आहे सेकंड, यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे की A11 इंटू कोफॅक्टर ऑफ सेम एलिमेंट म्हणजे त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर प्लस A12 इंटू कोफॅक्टर ऑफ A12 प्लस A13 इंटू कोफॅक्टर ऑफ A13 इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A. हे जे आहे आपल्याला इक्वल टू त्या प्रोडक्ट आणि ऍडिशन आहे त्याचा आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए, त्याचा डिटर्मिनंट ए सोबत इक्वल आहे असं दाखवायचंय. तर बघा सेकंड नंबरचा आहे आपला क्वेश्चन, सब क्वेश्चन. तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण A11 A12 आणि A13 चे कोफॅक्टर घेऊ. तर असं येईल A11 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 1 इंटू M11 डिटर्मिनंट ऑफ म्हणजे मायनर त्याचा A11 चा मायनर, तर याचा मायनर येतो हा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर A22 A23 A32 इंटू A33. बघा तर असं येईल इथं आणि याच्यामध्ये आपल्याला हा जो मायनर आहे त्याला फाइंड नाही करायचा, तर डायरेक्टली तो जशाला तसा ठेवायचा. फक्त -1 जे आहे त्याचा पॉवर 1 प्लस 1 त्याला सॉल्व्ह करू आपण आणि इथं येईल -1 चा पॉवर जर 2 म्हणलं तर तो +1 येतो आणि त्याला नाही लिहिलं तरी चालतंय. म्हणजे इथं असं येईल A22 A23 A32 आणि A33. हा आहे फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे A11 चा कोफॅक्टर. त्याच्यानंतर A12 चा कोफॅक्टर फाइंड करू आपण. A12 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 2 इंटू त्याचा मग मायनरचे एलिमेंट येतील बघा हे A21 A23 A21 A23 त्याच्यानंतर A31 आणि A33 A31 आणि A33. आणि आपल्याला माहित आहे एखाद्या जर आता हा -1 चा पॉवर जर 1 प्लस 2 म्हणजे 3 -1 चा पॉवर 3 असल्यानंतर त्याचा आन्सर येतो मायनस किंवा -1. आपण इथं फक्त मायनस घेऊ आणि इथे येईल मग A21 A23 A31 आणि A33. शेवटी आहे A13 चा कोफॅक्टर आपल्याला फाइंड करायचा. तर असं येईल मग A13 इक्वल टू -1 चा पॉवर 1 प्लस 3 इंटू मायनर ऑफ A13. तर याचा मायनर येईल मग म्हणजे त्याचे मायनरचे एलिमेंट येतील A21 A22 A31 आणि A32. A21 A22 A31 आणि या ठिकाणी येईल A32. मग -1 चा पॉवर 1 अधिक 3 म्हणजे 4 आणि त्याचा आन्सर येईल +1. म्हणजे इथं 1 नाही लिहिलं तरी चालते, आपण डायरेक्टली हा घेऊ डिटर्मिनंट A21 A22 आणि इथं 31 येईल A31 आणि A32. हा आला A31 या एलिमेंटचा कोफॅक्टर. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे आपल्याला हे फाइंड करायचे डिटर्मिनंट ऑफ A आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा माहित आहे बघा. नाव त्याच्या अगोदर ही जी कंडिशन आहे ही कंडिशन आपण फाइंड करू. बघा याचं म्हणजे ही जी कंडिशन आहे तो इक्वल टू काय येईल बघा. या ठिकाणी घेऊ आपण A11 प्लस A12 A12 प्लस A13 आणि A13 इक्वल टू. तर बघा आता A11 तो जशाला तसा येईल इंटू A11 आहे आत्ताच आपण फाइंड केला हा
हा डिटर्मिनंट, म्हणजे इथं असं घ्या A22 A22 A23, त्याच्यानंतर A32 A32 आणि A33. त्याच्यानंतर हा एलिमेंट बघा A12 इंटू A12. A12 जशाला तसं राहील, इथं येईल प्लस, आणि A12 आहे हा बघा मायनस, इथं आपण -1 घेऊ असं, आणि नंतर ते बाकी त्याचा डिटर्मिनंट घेऊ. हा A21 A21 A23 आणि A31 आणि A33 A31 आणि A33, पुन्हा प्लस, नंतर हा A13 इंटू A13 जशाला तसा राहील हा एलिमेंट, आणि A13 आलेला आहे आपला हा. तर या ठिकाणी घ्या मग A21 A22 A31 आणि A32. आता या ठिकाणी फक्त आपण काय करू, हा जो मायनस आहे ह्याला मल्टिप्लाय करून याला डबल एकदा लिहू इथं, म्हणजे असं येईल हे देअरफॉर A11 A11 प्लस A12 A12 प्लस A13 आणि A13 इक्वल टू, आता जशाला तसं फक्त इथं मायनस न मल्टिप्लाय करून घेऊ, एक स्टेप वाढली आपली इथं. A11 इंटू डिटर्मिनंट ऑफ A22 A23 A32 आणि A33. पुन्हा इथं बघा प्लस इंटू मायनस मायनस होतं, मायनस A12 इंटू डिटर्मिनंट मध्ये येईल A21 A23 A31 आणि A33, आणि त्याच्यानंतर हे शेवटचा डिटर्मिनंट म्हणजे प्लस येईल इथं, प्लस A13 इंटू डिटर्मिनंट मध्ये येईल A21 A22 A31 आणि A32, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याच्यानंतर आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. बघा यानंतर आपण हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट फाइंड करू. हा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स A, तर असं येईल मग इथं डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू A11 A12 A13 A21 A22 आणि A23, त्याच्यानंतर A31 A32 आणि A33. बघा याचा आता आपण डिटर्मिनंटचा फॉर्म्युला यूज करून डायरेक्टली याचा डिटर्मिनंट फाइंड करू. तर असं येईल इथं मग A11 इंटू डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट येतात A22 हे 4 एलिमेंट, तर इथं येईल A22 A23 A32 आणि A33. त्याच्यानंतर जेव्हा आपण हा एलिमेंट घेतो त्याच्या अगोदर म्हणजे मायनस घेतो, इथं मायनस A12 इंटू डिटर्मिनंट ऑफ A21 A23 A31 आणि A33. नंतर प्लस येतो, प्लस A13 हा एलिमेंट येतो आणि त्याच्या डिटर्मिनंट म्हणजे प्रोडक्ट मध्ये डिटर्मिनंट येतो A21 A22 A31 आणि A32, आणि हा आलेला आहे हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट. याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. जर याला आपण बघितलं तर हा जो आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि ही जी आहे याच्या प्रोडक्टची आणि प्रोडक्टची व्हॅल्यू, तर बघा ह्या दोन्ही पण सेम आहेत, इक्वल आहेत. तर म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं घ्या, देअरफॉर फ्रॉम 1 and 2 वी गेट, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग हे इक्वेशन जशाला तसं आपल्याला इथं मिळतो, म्हणजे A11 इंटू A11 प्लस
A12 इंटू कोफॅक्टर ऑफ A12 प्लस A13 इंटू इथं आपण अगोदर कोफॅक्टर घेऊ, काय होत नाही, इंटू A13 इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए, आणि हे या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे आणि आपण त्याला दाखवलं आहे.